नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर फायनली जो काही जुलै महिन्याचा GR आहे तो आता निर्गमित केला आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे आता हे जमा होतील. ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करूनही त्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे. तर यामध्ये खूप मोठ्या संख्येत लाडक्या बहिणींना अपात्र केला आहे. सरकारने जो काही पैसा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत केला आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आता अशाच लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत. तर खूप विलंब करून सरकार हे वितरण करत आहे. तर असं केलं नाही पाहिजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आलो की वेळेवरती वितरण तुम्ही करायला हवं. खूप साऱ्या लाडक्या बहिणी ज्यावेळेस महिना संपवतो त्यावेळेस त्या लाडक्या बहिणी एकच चिंता असते की आता महिना संपला आहे तर लवकरच आपल्या अकाउंटमध्ये हे 1500 रुपये जमा होतील अशी प्रतीक्षा त्यांना लागलेली असते. तर सरकार विलंब करून लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा करत आहे. असं नाही केलं पाहिजे. वेळेवर म्हणजेच महिना टू महिना एक तारीख फिक्स करावी आणि त्याच तारखेला त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे हे क्रेडिट करायला पाहिजे. तर सरकार हे विलंब करून लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करत आहे. तर काही लाडक्या बहिणीची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर कृपया एक वेळेस आपली डीबीटी ही ऍक्टिव्ह आहे का हे एक वेळेस नक्की चेक करा, जेणेकरून की जे काही 1500चा जो काही हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आणि जर डीबीटी इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही. अगोदर डीबीटी ही ऍक्टिव्ह आहे का हे चेक करा आणि आपलं खातं हे व्यवस्थित चालू आहे का किंवा त्याच्यामध्ये लीन अमाऊंट पडलं आहे का एक वेळेस त्या त्या गोष्टीकडे पण एक वेळेस लक्ष द्यावं. आणि जेणेकरून की अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन हे केलं पाहिजे, जेणेकरून की आपलं अकाउंट हे फ्रीज नाही झालं पाहिजे. तर लवकरच आता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील, काळजी करू नका. जर ज्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर कृपया कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले अशा पण लाडक्या बहिणी कमेंट करून नक्की सांगा. तर मागच्या जून महिन्याचा जो काही हप्ता आहे जे काही वितरण झालं तर त्या वितरणामध्ये काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलाच नाही. तर या जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत जर समजा जूनचा हप्ता जर आला तर कृपया कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला जून आणि जुलैचा हे दोन्ही हप्ते एकत्रित आले. तर कृपया कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेट्स. धन्यवाद.